आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळणारी टकली चटणी। ही चटणी इडली, डोसा, उत्तपम, वडे यासोबत आपल्याला सर्व करतात। ही चटणी खायला खूप टेस्टी वाटते आणि ही आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर ही चटणी कशी करायची हे बघूया। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। इथे आपल्याला चटणी करण्याकरता 2 टोमॅटो लागणार आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 1 कांदा, काश्मीरी लाल मिरची आणि हे साधी तिखट मिरची आहे लाल, लसूण। आपल्याला टमाटर मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे, कांदाही मोठा चिरून घ्यायचा आहे। जर 2 टमाटर असेल तर 1 कांदा घ्यायचा आहे आणि 4 टमाटर असेल तर 2 कांदे घ्यायचे आहे। म्हणजे टमाटरच्या अर्धा कांदा घ्यायचा आहे आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही, आपण कांदा आणि टमाटर मोठे मोठे चिरून घेतलेले आहे। चटणीसाठी आपल्याला इथे चणा डाळ, उडीद डाळ आणि जिरं घेतलेलं आहे। इथे आता आपण चटणी बनवायला घ्यायचं आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं किंचित, आणि इथे आपल्याला चणा डाळ घालून घ्यायची आहे आणि ही चणा डाळ छान होऊ द्यायची आपली। इथे मी लो टू मिडियम गॅसवर चणा डाळ छान भाजून घेतली आहे, तळून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला उडीद डाळ टाकायची आहे आणि जिरं पावडर घालून घ्यायचं आहे। आता याला छान 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ही चटणी इडली डोस्यासोबत खूप छान वाटते खायला, एकदम हॉटेलसारखीच होते। याला 2 मिनिटच लागणार आहे आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही, आपली दोन्ही डाळी छान झालेल्या आहे। आता यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे आणि आपली काश्मीरी लाल मिरची आणि साधी मिरची। काश्मीरी लाल मिरचीने आपल्या चटणीला छान रंग येतो आणि साधी मिरची घातल्याने आपली चटणी छान स्पायसी होते। हे सुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये थोड्या वेळ भाजून घ्यायचं आहे। तेल यामध्ये फार कमी टाकायचं आहे। हे सुद्धा मी छान भाजून घेते। इथे लसूण आणि मिरच्या छान झालेल्या आहे। यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। आता हे सुद्धा एकत्र छान मिक्स करून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं आहे थोड्या वेळ। याला आपल्याला फक्त 2-2 मिनिटच भाजून घ्यायचं आहे। हे सगळं मी 2 मिनिटं छान भाजून घेते। इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा पण छान झालेला आहे। 2 मिनिटं छान यालाही परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहे आणि याला छान टोमॅटोला सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, छान होऊ द्यायचं आहे। इथे आता थोडा वेळ झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून याला थंड करण्याकरता ठेवून द्यायचं आहे। मी गॅस बंद करून हे साहित्य थंड करून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आपलं चटणीचं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याला या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घ्यायचं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये आपण सगळं साहित्य टाकून दिलेलं आहे। आता याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं। इथे आपण मिक्सरमध्ये सगळं साहित्य पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। आता आपण चटणीला फोडणी द्यायची आहे। इथे मी गॅसवर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे। आपलं तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे। इथे आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये
कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आपली मोहरी छान तडतडली आहे। कढीपत्ता आणि आपण तयार केलेलं हे चटणीचं बॅटर घालून घ्यायचं आहे। आपण ज्या मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं त्या मिक्सरचं पाणी पण घालून घ्यायचं आहे आणि इथे गॅस मोठा करून हे छान उकळू द्यायचं आहे आपल्याला। मी एकदा मिक्स करून घेते। आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे। एकदा परतून घ्यायचं आपल्याला आणि याला छान उकळू द्यायचं आहे। मी छान उकळी काढून घेते। इथे बघू शकता तुम्ही आपल्या चटणीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घट्टपणासाठी इडलीचं बॅटर टाकायचं आहे थोडंसं किंचित। याने आपल्या चटणीला छान घट्टपणा येतो। आता याला पण छान मिक्स करून अजून थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे। मी छान हे एकत्र करून उकळू देते। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण इडली बॅटर टाकल्यानंतर थोडा वेळ छान शिजवून घेतलेले आहे चटणीला। आता याला छान परतून घ्यायचं आहे। आपण तशी चणा डाळ आणि उडीद डाळ घातल्याने आपली चटणी तशी छान घट्ट होते। पण तुमच्या हाताने जर पाणी जास्त झालं असेल तर तुम्ही यामध्ये इडली बॅटर टाकून छान चटणीला घट्टपणा आणायचा आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे। आपली चटणी छान शिजली आहे। त्यावर आपण कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायची आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली साऊथ इंडियन हॉटेलमध्ये मिळणारी टकली चटणी। ही चटणी इडली, डोसा, सांबार, उत्तपम, वड्यासोबत दिली जाते आणि ही बिलकुल साऊथ इंडियन हॉटेलसारखीच याची चव वाटते। ही घरच्या घरी होममेड तुम्ही करू शकता। याच्या नावातच गंमत आहे, पण ही चटणी खायला खूप छान वाटते। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।